बालकांड। दशरथु सहित समाज बिराजे, विभव बिलोकी लोकपती लाजे। समय समय सूर बरसही फुला, शांती पडही महिसूर अनुकूला। राजा दशरथ आपल्या मंडळींच्या सह आले. त्यांचे वैभव पाहून लोकपालही लाजले. देव वारंवार फुले उधळत होते आणि ब्राह्मण समयानुकूल शांतीपाठ करीत होते. नभअरु नगर कोलाहल होई, आपनी पर कछु सुनई न कोई। एही विधी रामू मंडपही आए, अरघु देई आसन बैठाए। आकाशात व नगरात कलकलाट चालला होता. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे बोलणे कुणालाच ऐकू येत नव्हते. अशा प्रकारे श्री रामचंद्रांनी मंडपामध्ये प्रवेश केला आणि अर्घ्य देऊन त्यांना आसनावर बसविले गेले. छह बैठारी आसन आरती करी, निरखी बरू सुखू पावही। मनी बसन भूषण भुरी, वारही नारी मंगल गावही। ब्रह्मादि सुरबर विप्रवेश बनाई, कौतुक देखही। अवलोकी रघुकुल कमल रवि, छबी सुफल जीवन लेखही। श्रीरामांना आसनावर बसून आरती केलेल्या नवरदेवाला पाहून स्त्रियांना खूप आनंद झाला. त्यांनी भरभरून रत्ने, वस्त्रे आणि अलंकार त्यांच्यावरून ओवाळून टाकले. त्या मंगलगीते गाऊ लागल्या. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव ब्राह्मणाचा वेश धारण करून हे कौतुक पाहत होते. रघुकुल रूपी कमळाला प्रफुल्लित करणारे सूर्य श्रीराम यांचे रूप पाहून त्यांना आपले जीवन सफल झाल्याचे वाटत होते. नाऊ बारी भाट नट राम निछावरी पायी, मुदित असी सही नाई सीर हरशू न हृदय समाई। नाभी द्रोण पत्रावळींचे विक्रेते भाट डोंबारी हे श्रीरामांना आलेली ओवाळणी मिळाल्याने आनंदित होऊन व मस्तक नम्र करून आशीर्वाद देत होते. त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता. मिले जनकू दशरथु अति प्रीती, करी वैदिक लौकिक सबरीती। मिलत महा दोऊ राज बिराजे, उपमा खोजी खोजी कबी लाजे। वैदिक आणि लौकिक असे सर्व रीतिरिवाज करून राजा जनक व राजा दशरथ मोठ्या प्रेमाने परस्परांना भेटले. दोघा राजांची ती भेट फार शोभून दिसत होती. कविगण त्यांच्यासाठी शोधून सुद्धा उपमा न मिळाल्याने लाजले. लही न कतहु हारी हिय मानी, इन सम एई उपमा उर आनी। सामध देखी देव अनुरागे, सुमन बरशी जसू गावन लागे। जेव्हा कोणतीही उपमा मिळेना तेव्हा मनातून पराजित होऊन त्यांनी मनात हीच उपमा ठरविली की यांच्यासारखे हेच होत. व्याख्यांची भेट व परस्पर संबंध पाहून देवांना समाधान वाटले आणि त्यांनी फुले उधळून त्यांची वाखाणणी केली. जगू बिरंची उपजावा जबते, देखे सुने ब्याह बहु तबते। सकल भाती समसाजू समाजू, समसमाधी देखे हम आजू। ते म्हणू लागले की ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केले तेव्हापासून आजवर आम्ही अनेक विवाह ऐकले आहेत, परंतु सर्व प्रकारे समान साहित्य सामुग्री आणि बरोबरीच्या दृष्टीने असे व्याही आजच पाहिले. देवगिरा सुनी सुंदरसांची, प्रीती अलौकिक दुहू दिसी माची। देत पावडे अरघु सुहाये, सादर जनकू मंडपही ल्याए। देवांची ती अलौकिक सत्यवाणी ऐकून दोन्हीकडे अलौकिक प्रेमानंद झाला. सुंदर पायघड्या आणि अर्घ्य देत जनक दशरथांना आदराने मंडपात घेऊन आले. मंडपू बिलोकी विचित्र रचना रुचिरता, मुनी मन हरे। निज पानी जनक सुजान सब कहू, आणि संघासन धरे। कुल इष्ट सरिस बशिष्ट पूजे विनय करी,
आशिष लही कौशिकही पूजत परमप्रीती की रीती तौ न परे कही. मंडपाची विलक्षण रचना आणि सजावट पाहून मुनींची मने सुद्धा मोहित झाली. ज्ञानी जनकांनी स्वतः आपल्या हातांनी आणून सर्वांना सिंहासने मांडली. त्यांनी आपल्या कुलदेवतेसारखी वसिष्ठांची पूजा केली आणि विनंती करून आशीर्वाद प्राप्त केला. विश्वामित्रांची पूजा करते वेळी तर जनकांच्या प्रेमाची रीत सांगण्याच्या पलीकडची होती. बामदेव आदिकरिषय पूजे मुदित महिष दिये दिव्य आसन सबही सबसन लही असीस. राजाने वामदेव इत्यादी ऋषींची प्रसन्न चित्ताने पूजा केली. सर्वांना दिव्य आसने दिली आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. बहुरी किन्नी कोसलपती पूजा जानी ईस सम भाऊ न दूजा. किन्नी जोरी कर विनय बडाई कही निज भाग्य विभव बहुताई. मग त्यांनी कौशलाधीश राजा दशरथांची पूजा महादेवासमान मानून केली. त्यावेळी कोणतीही इतर भावना नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी संबंध येत असल्यामुळे आपल्या भाग्याचा व वैभवाचा विस्तार होत असल्याबद्दल प्रशंसा करीत हात जोडून विनंती केली आणि त्यांचा सन्मान केला. पूजे भूपती सकल बराती समधी समसादर सवभाती. आसन उचित दिये सव काहू कहाऊ काह मुख एक उछाहू. पूजे भूपती सकल बराती समधी सम सादर सब भाती. आसन उचित दिये सब काहू कहऊ काह मुख एक उछाहू. राजा जनकांनी सर्व वराडी मंडळींची व्याही दशरथांप्रमाणे सर्व प्रकारे आदराने पूजन केले आणि सर्वांना यथायोग्य आसने दिली. राजा जनकांनी सर्व वराडी मंडळींची व्याही दशरथांप्रमाणे सर्व प्रकारे आदराने पूजन केले आणि सर्वांना यथायोग्य आसने दिली. मी एका मुखाने त्या उत्सवाचे वर्णन कसे करू. सकल बरात जनक सनमानी दानमान बिनती बरबानी. विधी हरी हरू दिसीपती दिनराऊ जे जानही रघुबीर प्रभाऊ. राजा जनकांनी दान मान सन्मान विनय आणि उत्तम वाणीने सर्व वराडाचे स्वागत केले. ब्रह्मदेव विष्णू शिव दिक्पाल आणि सूर्य हे श्री रघुनाथांचा प्रभाव जाणत होते. कपट विप्र बर बेश बनाए कौतुक देखही अति सचू पाए. पूजे जनक देव समजाने दिये सुआसन बिनु पहिचाने. ते ब्राह्मणांचा सुंदर वेश घेऊन मोठ्या आनंदाने ती सर्व लीला पाहत होते. जनकांनी त्यांना देवासमान मानून त्यांची पूजा केली आणि ओळख पटली नसतानाही त्यांना सुंदर आसने दिली. पहिचान को केही जान सबही अपान सुधी भोरी भई. आनंद कंदु बिलो की दुलहू उभय दिसी आनंदमयी. सूर लखे राम सुजान पूजे मानसिक आसन दये. अवलोकी सिलू सुभाऊ प्रभू को विबुध मन प्रमुदित भये. कोण कुणाला ओळखणार. सर्वांची शुद्ध हरपली होती. आनंदकंद नवरदेवाला पाहून दोन्ही पक्षांकडील स्थिती आनंदमय झाली होती. सर्वज्ञ श्रीरामांनी देवांना ओळखले आणि त्यांची मानसिक पूजा करून त्यांना मानसिक आसने दिली. प्रभू श्रीरामांचा शील स्वभाव पाहून देवगण मनातून हरखून गेले. रामचंद्र मुख चंद्र छबी लोचन चारू चकोर. करत पान सादर सकल प्रेमू प्रमोदू न थोर. श्री रामचंद्रांच्या मुखरूपी चंद्राच्या सौंदर्याचे पान सर्वांचे सुंदर नेत्ररूपी चकोर आदराने करीत होते. त्या प्रसंगी प्रेम व आनंद यांची कमतरता नव्हती. समऊ बिलोकी बसिष्ठ बोलाये सादर सतानंदू सुनी आये. बेगी कुवरी अब आनहू जाई चले मुदित मुनी आयसू पायी. मुहूर्ताची वेळ जवळ आलेली पाहून वसिष्ठांनी शतानंदांना आदराने बोलाविले. बोलावणे येताच
ते आदराने आले. वसिष्ठ म्हणाले, आता जाऊन राजकुमारीला लवकर घेऊन या. मुनींची आज्ञा झाल्यावर ते प्रसन्न मनाने निघाले. राणी सुनी उपरोहित बानी प्रमुदित सखीन्न समेत सयानी. विप्रवधू कुलवृद्ध बोलाई करी कुल रीती सुमंगल गाई. बुद्धिमान राणी पुरोहितांचे बोलणे ऐकून सख्यांसह फार आनंदून गेली. ब्राह्मण स्त्रिया आणि कुळातील वयोवृद्ध स्त्रिया यांना बोलावून राणीने कुलरीतीनुसार सुंदर मंगलगीते गायली. नारी बेश जे सूर बरबामा सकल सुभाय सुंदरी श्यामा. तिन्नही देखी सुखू पावही नारी बिनु पहिचानी प्राणहू ते प्यारी. श्रेष्ठ देवांगना सुंदर मानवी स्त्रियांचे रूप घेऊन आल्या होत्या. सर्व स्वभावाने सुंदर आणि षोडशीतील तरुणी होत्या. त्यांना पाहून अंतःपुरातील स्त्रियांना आनंद वाटला. ओळख नसतानाही त्या सर्वांना प्राणापेक्षाही अधिक प्रिय वाटू लागल्या. बार बार सन्मान ही राणी उमा रमा सारद समजानी. सिय सवारी समाजू बनाई मुदित मंडपही चली लवाई. त्यांना पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती सारख्या मानून राणीने त्यांचा वारंवार सन्मान केला. अंतःपुरातील स्त्रिया व सख्या यांनी सीतेचा साज शृंगार केला. सख्या तिला बरोबर घेऊन प्रसन्न चित्ताने मंडपाकडे निघाल्या. चली ल्याई सीतही सखी सादर सजी सुमंगल भामिनी. नवसप्त साजे सुंदरी सबमत्त कुंजर गामिनी. कलगान सुनी मुनी ध्यान त्यागही काम कोकिल लाजही. मंजिर नूपुर कलित कंकन तालगती बरबाजही. सुंदर मांगल्याचा साज चढवून अंतःपुरातील स्त्रिया व सख्या आदराने सीतेला घेऊन निघाल्या. सर्व सुंदरींनी 16 शृंगार केले होते. त्या गजगामिनीच्या चालीने चालत होत्या. त्यांचे मनोहर गान ऐकून मुनींचेही ध्यान भंग पावे आणि कामदेवाच्या कोकिळाही लज्जित होऊन जात होत्या. नूपुर पैंजणे आणि सुंदर कंकणे तालासुरावर फार सुंदर वाजत होती. सोहती बनती वृंदमहू सहज सुहावनी सिय. छबी ललना गण मध्यजनु सुषमा तीय कमनीय. स्वभावतः सुंदर सीता स्त्रियांच्या मेळाव्यात अशी शोभून दिसत होती की जणू ती लावण्यमयी ललनांच्या मध्ये प्रत्यक्ष परम मनोहर शोभारूपी स्त्री शोभत होती. सिय सुंदरता बरनी न जाई लघुमती बहुत मनोहरताई. आवत दिखी बरातीन सीता रूप रासी सब भाती पुनीता. सीतेच्या सौंदर्याचे वर्णन करता येणेच कठीण, कारण बुद्धी फार अल्प आहे आणि मनोहरता फार मोठी. रूपाची खाण आणि सर्व प्रकारे पवित्र सीतेला येताना वराढी लोकांनी पाहिले. सबही मन किये प्रणामा देखी राम भये पूर्ण कामा. हर्षे दशरथ सुतन्न समेता कही न जाई उर आनंदू जेता. सर्वांनी तिला मनातल्या मनात प्रणाम केला. श्री रामचंद्रांना पाहून सर्वजण कृतकृत्य झाले. राजा दशरथ पुत्रांसह हर्षित झाले. त्यांच्या मनात कोंदलेल्या आनंदाबद्दल सांगणेच कठीण होते. सूर प्रणामू करी बरीसही फुला मुनी असीस धुनी मंगल मूला. गान निसान कोलाहलू भारी प्रेम प्रमोद मगन नर नारी. देव प्रणाम करून फुले उधळू लागले. सर्व मांगल्याचे मूळ असलेल्या मुनींच्या आशीर्वादांचा ध्वनी घुमत होता. गाणी आणि नगारे यांचा आवाज दुमदुमत होता. सर्व नरनारी प्रेम आणि आनंदामध्ये मग्न झाले होते. एही विधी सिय मंडपही आई प्रमुदित शांती पढही मुनिराई. तेही अवसर करबिधी व्यवहारू दुहु कुलगुर सब किन्न चारू. अशा प्रकारे सीता मंडपात आली. मुनिराज मोठ्या आनंदाने शांती पाठ म्हणू लागले. त्या प्रसंगी सर्व रीती व्यवहार व कुलाचार दोन्ही कुलगुरूंनी केले. आचारू करी गुरगौरी गणपती मुदित विप्र पूजावही.
सूर प्रगटी पूजा लेही देही असिस अति सुखू पावही. मधुपर्क मंगल द्रव्य जो जेही समय मुनी मन महू चहे. भरे कनक कोपर कलस सो तब ली एही परिचार करहे. कुलाचार झाल्यावर गुरुजी प्रसन्न होऊन गौरी गणेश आणि ब्राह्मणांची पूजा करविली. देव प्रकट होऊन पूजा ग्रहण करू लागले, आशीर्वाद देऊ लागले आणि सुखावून गेले. मधुपर्क इत्यादी कोणत्याही मांगलिक पदार्थाची मुनींना गरज भासताच सेवकगण त्याच क्षणी सोन्याच्या परातीत आणि कलशांमध्ये भरून ते पदार्थ घेऊन तयार असत. कुल रीती प्रीती समेत रबी कही देत सबू सादर कियो. एही भाती देव पुजाई सीतही सुभग सिंहासनु दियो. सिय राम अवलोकनी परस्पर प्रेमू काहू न लखी परे. मन बुद्धी बरबानी अगोचर प्रगट कबी कैसे करे. प्रत्यक्ष सूर्यदेव मोठ्या प्रेमाने आपल्या कुळाची रीत सांगू लागले आणि त्या रीती आदराने पूर्ण केल्या जात होत्या. अशा प्रकारे देवांची पूजा झाल्यावर मुनींनी सीतेला सुंदर सिंहासनावर बसविले. सीता व श्रीराम परस्परांकडे बघत होते, पण त्यांचे परस्पर प्रेम कुणाला दिसून येत नव्हते. जी गोष्ट श्रेष्ठ मन, बुद्धी आणि वाणी यांच्या पलीकडची आहे, ती गोष्ट कवी कसा बरे वर्णन करू शकेल. होम समय तनुधरी अनलू अति सुख आहुती लेही. विप्रवेश धरी बेद सब कही विवाह विधी देही. हवनाचे प्रसंगी अग्निदेव शरीर धारण करून मोठ्या आनंदाने आहुती ग्रहण करू लागले आणि सर्व वेद ब्राह्मणाचा वेश धारण करून विवाहाचे विधी सांगू लागले. जनक पाट महिषी जग जानी सिय मातू किमी जाई बखानी. सुसजू सुजसू सुकृत सुख सुंदरताई सब समेटी विधी रची बनाई. जनकांची जगतविख्यात पट्टराणी आणि सीतेची माता सुनयना हिचे वर्णन कोण कसे करू शकेल, कारण सुयश, सुकृत, सुख आणि सुंदरता यांना एकत्र करून विधात्याने तिला बनविले होते ना. समउजानी मुरीबरन्न बोलाई सुनत सुआसिनी सादर ल्याई. जनक बाम दिसी सोह सुनयना हिमगिरी संगबनी जनुमयना. वेळ होताच मुनींनी तिला बोलाविले. मग सुवासिनी स्त्रिया तिला घेऊन आल्या. पट्टराणी सुनयना जनकांच्या डाव्या बाजूस अशी शोभून दिसत होती की जणू हिमालयाबरोबर त्याची पट्टराणी मैना शोभावी. कनक कलस मनी कोपररूरे सुची सुगंध मंगल जलपूरे. निज कर मुदित राय अरुरानी धरे राम के आगे आनी. पवित्र, सुगंधित आणि मंगल जलाने भरलेले सोन्याचे कलश आणि रत्नांनी भरलेल्या सुंदर पराती आपल्या हातांनी आणून राजा राणीने श्री रामचंद्रांच्या समोर ठेवल्या. पढही बेद मुनी मंगल बानी गगन सुमन झरी अवसरू जानी. बरू बिलोकी दंपती अनुरागे पाय पुनित पखारन लागे. मुनी मंगलवाणीने वेद पठन करीत होते. योग्य वेळ पाहून आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. नवरदेवाला पाहून राजा व राणी प्रेमात मग्न झाले आणि त्यांचे पवित्र चरण धुवू लागले. लागे पखारन पाय पंकज प्रेमतन पुलकावली. नभ नगर गान निसान जय धुनी उमगी जनु चहू दिसी चली. जे पद सरोज मनोज अरी ऊर सर सदैव विराजही. जे सुकृत जे सकृत सुमीरत बिमलता मन सकल कलिमल भाजही. ते श्रीरामांच्या चरणकमलांचे प्रक्षालन करू लागले. तेव्हा प्रेमामुळे त्यांची शरीरे पुलकित झाली होती. आकाश व नगर येथे होणारे गायन, नगारे आणि जय जयकार यांचा ध्वनी जणू चारही दिशांना उसळला होता. ते चरणकमल भगवान शिवांच्या हृदयात नित्य विराजतात, ज्यांचे एकदा स्मरण करताच मन शुद्ध होते आणि कलियुगातील सर्व पापे पळून जातात. जे परसी मुनी
जे परसी मुनी बनिता, लही गती रही जो पातकमयी, मकरंदू जिन्ह को संभू सीर सुचिता, अवधी सूर बरनई, करी मधुप मन मुनी जोगी जन, जे सेई अभिमत गती लहे, ते पद पखारत भाग्य भाजनु, जनकू जय जय सब कहे. ज्यांचा स्पर्श होताच गौतम मुनींची पत्नी पापमयी अहल्या हिला परमगती मिळाली. ज्या चरण कमलांचा गंगारूप मकरंदरस शिवांच्या मस्तकावर विराजमान आहे, त्या गंगेला देव हे पवित्रतेची परिसीमा मानतात. मुनी आणि योगीजन आपल्या मनभ्रमराला ज्या चरण कमलांचे सेवन करून मनोवांछित गती प्राप्त करतात, त्याच चरणांचे महाभाग्यवान जनक प्रक्षालन करीत आहेत. हे पाहून सर्वजण जय जयकार करू लागले. बरकुवरी करतल जोरी, साखो चारू दोऊ कुलगुरु करे, भयो पानी गहनु बिलोकी विधी सुरमनुज मुनी आनंद भरे, सुखमुल दुलहु देखी दंपती पुलकतन हुलस्यो हियो, करी लोक बेद विधानु कन्यादानु नृपभूषण कियो. दोन्ही कुळांचे गुरु वर व वधू यांचे हात एकमेकांच्या हातात घेऊन वेदघोष करू लागले. पाणी ग्रहण झाल्याचे पाहून ब्रह्मदेवादी देव आणि मुनी आनंदित होऊन गेले. सुखाचे मूळ असलेल्या नवरदेवाला पाहून राजा राणी रोमांचित होऊन गेले आणि हृदय आनंदामुळे भावाकुल झाले. राजांचेही भूषण असलेल्या महाराज जनकांनी लोक व वेद यांच्या पद्धतीने कन्यादान केले. हिमवंत जिमी गिरिजा महेशही हरिही श्री सागरदयी, तिमी जनक राम ही सिय समरपी विश्वकल कीरती नई, क्यों करे विनय बिदेहु कियो बिदेहु मूर्ति सावरी, करी होमू विधिवत गाठी जोरी होन लागी भावरी. ज्याप्रमाणे हिमवानाने शिवांना पार्वती आणि सागराने भगवान विष्णूंना लक्ष्मी दिली, त्याचप्रमाणे जनक राजांनी श्री रामचंद्रांना सीता अर्पण केली. त्यामुळे विश्वामध्ये सुंदर नवी कीर्ती पसरली. विदेह जनक विनंती कशी करणार? त्या सावळ्या मूर्तींनी त्यांना खराखुरा शुद्ध हरपलेला विदेह बनवून टाकले होते. विधीपूर्वक हवन करून वधूवराची विवाह गाठ बांधली आणि सप्तपदी सुरू झाली. जयधुनी बंदी बेदधुनी मंगलगान निसान, सुनी हर्षही बरषही विबुध सुरतरु सुमन सुजान. जयध्वनी, बंदीध्वनी, वेदध्वनी, मंगलगान आणि नगाऱ्यांचा ध्वनी ऐकून ज्ञानी देवगणही हरखून गेले आणि कल्पवृक्षाची फुले उधळू लागले. कुवरू कुवरी कल भावरी देही, नयन लाभू सब सादर लेही, जाई न बरनी मनोहर जोरी, जो उपमा कछू कहो सो थोरी. वर व कन्या अग्निभोवती सुंदर फेरे घालू लागल्या. सर्व लोक त्यांना आदराने नेत्रांचे पारणे फेडून घेत होते. त्या मनोहर जोडप्याचे वर्णन करता येणे कठीण. जी उपमा द्यावी ती तोकडीच पडे. रामसिय सुंदर प्रतिछाही, जगमगात मनी खंभन माही, मनहु मदन रतीधरी बहुरूपा, देखत राम बिआहू अनुपा. श्रीराम व सीता यांची सुंदर प्रतिबिंबे मणिजडित स्तंभामधून झळकत होती. जणू कामदेव आणि रती अनेक रूपे घेऊन श्रीरामांचा अनुपम विवाह पाहत होती. दरस लालसा सकुच न थोरी, प्रगटत दूरत बहोरी बहोरी. भये मगन सब देख निहारे, जनक समान अपान बिसारे. कामदेव व रती या दोघांना दर्शनाची लालसा तर होती व संकोचही फार वाटत होता, म्हणून ती जणू वारंवार प्रकट होऊन लपत होती. पाहणारे
सर्वजण आनंदमग्न झाले आणि राजा जनकांप्रमाणे आपले देहभान हरून बसले. प्रमुदित मुनींन भावरी फेरी नेग सहित सबरीती निबेरी. रामसी असिर सेंदूर देही सोबा कही न जाती विधी केही. मुनींनी आनंदाने फेरे पूर्ण करविले आणि आहेर वाणे इत्यादी रीती पूर्ण करविल्या. श्री रामचंद्र सीतेच्या भांगामध्ये सिंदूर घालू लागले. ती शोभा तर अवर्णनीय होती. अरुण पराग जलजू भरी निके ससी ही भूष अहि लोभ अमिके. बहुरी वसिष्ठ दिन्ही अनुशासन बरु दुलहिनी बैठे एक आसन. जणू श्रीरामांचे कर कमल सिंदुराच्या लाल परागाने भरून श्रीरामांची सावळी भुजारूपी साप सीतेच्या मुख चंद्रातील अमृत मिळविण्याच्या लोभाने त्या चंद्राला विभूषित करीत होता. जेव्हा वसिष्ठांनी आज्ञा दिली तेव्हा वरवधू एका आसनावर बसले. बैठे बरासन रामू जानकी मुदित मन दशरथु भये. तनु पुलक पुनी पुनी देखी अपने सुकृत सुरतरु फल नये. भरी भुवन रहा उछाहू राम विबाहू भा सब ही कहा. केही भाती बरनी सिरात रसना एक यहू मंगलू महा. श्रीराम व सीता श्रेष्ठ आसनावर बसले. ते पाहून दशरथांचे मन आनंदाने दाटून गेले. आपल्या सुकृत रूपी कल्पवृक्षाला नवे फळ आलेले पाहून त्यांचे शरीर वारंवार रोमांचित होत होते. 14 भुवनांमध्ये उत्साह भरला होता. सर्वांनी म्हटले की श्रीरामचंद्रांचा विवाह झाला. जीव एकच आहे आणि सोहळा मंगलमय आहे. अशा सोहळ्याचे वर्णन एका जिभेने कसे पूर्ण होऊ शकणार. तब जनक पायी वसिष्ठ आयसु ब्याह साज सवारी कै. मांडवी श्रुत कीर्ती उर्मिला कुवरी लई हंकारी कै. कुसकेतु कन्या प्रथम जो गुणशील सुख शोभामयी. सबरीती प्रीती समेत करी सो ब्याही नृप भरतही दई. मग वसिष्ठांची आज्ञा झाल्यावर जनकांनी विवाहाचे सामान सज्ज करून मांडवी श्रुतकीर्ती आणि उर्मिला या तिन्ही राजकुमारींना बोलावून घेतले. कुशध्वजाची मोठी कन्या मांडवी ही गुण शील सुख व शोभेची मूर्तीच होती. राजा जनकांनी मोठ्या प्रेमाने सर्व रीती रिवाज पूर्ण करून तिचा विवाह भरताशी करविला. जानकी लघु भगिनी सकल सुंदरी शिरोमणी जानी कै. सोतनय दिन्नी ब्याही लखनही सकल विधी सनमानी कै. जेही नामू श्रुतकीर्ती सुलोचनी सुमुखी सबगुण आगरी. सो देई रिपु सुदनही भूपती रूपशील उजागरी. जानकीची छोटी बहीण उर्मिला ही सर्व सुंदरीत श्रेष्ठ असल्याचे पाहून तिचा सर्व प्रकारे सन्मान करून लक्ष्मणाशी तिचा विवाह करून दिला. जिचे नाव श्रुतकीर्ती होते. जी सुंदर नयनी सुंदरमुखी सर्व गुणांची खाण आणि रूपाने व शीलाने तळपत होती. तिचा विवाह राजांनी शत्रुघ्नाशी करविला. अनुरूप बर दुलहिनी परस्पर लखी सकुच हिय हर्षही. सब मुदित सुंदरता सराहही सुमन सूरगण बरशही. सुंदरी सुंदर बरन्न सह सब एक मंडप राजही. जनु जीव उर चारिऊ अवस्था बिभुन सहित बिराजही. नवरे व नवऱ्या आपल्या अनुरूप जोडीला पाहून लाजत लाजत मनातून हरकत होत्या. सर्व लोक प्रसन्न होऊन त्यांच्या लावण्याची वाखाणणी करीत होते आणि देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. सर्व सुंदर वधू सुंदर वरांच्या सोबत एकाच मंडपात अशा शोभून दिसत होत्या की जणू जीवाच्या जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय या अवस्था आपल्या विश्व तैजस प्राज्ञ व ब्रह्म
या स्वामींसह विराजमान झालेल्या आहेत. 2. मुदित अवधपती सकल सूत बधून समेत निहारी जनु पाये महिपाल मनी क्रियन्न सहित फलचारी. सर्व पुत्रांना वधूंच्या सह पाहून राजाधिराज अयोध्यापती दशरथ असे आनंदून गेले होते की यज्ञक्रिया, श्रद्धाक्रिया, योगक्रिया आणि ज्ञानक्रिया यांच्यासह अर्थधर्म, काम व मोक्ष ही चारी फले त्यांना लाभली आहेत. जशी रघुबीर ब्याह विधी बरणी सकल कुवर ब्याहे तेही करणी कही न जाई कछु दाई जग भूरी रहा कनक मनी मंडपू पुरी. श्री रामचंद्रांच्या विवाहाच्या विधीचे जसे वर्णन केलेले आहे त्याच रीतीने सर्व राजकुमारांचे विवाह संपन्न झाले. आंदणाच्या वस्तू इतक्या भरपूर होत्या की सांगता येत नाही. सर्व मंडप सोन्या रत्नांनी भरला होता. कंबल बसन विचित्र पटोरे भांती भांती बहुमोल न थोरे गजरथ तुरग दास अरुदासी धेनू अलंकृत काम दुहासी. पुष्कळ अशी लोकरी व सुती वस्त्रे आणि तऱ्हेतऱ्हेचे सुंदर रेशमी कपडे हे सर्व बहुमूल्य होते. तसेच हत्ती, रथ, घोडे, दासदासी आणि अलंकारांनी सजविलेल्या कामधेनूसारख्या गायी. वस्तू अनेक करिय किमी लेखा कही न जाई जानही जिन्न देखा लोकपाल अवलोकी सिंहाने लिन्न अवधपती सबू सुखू माने. इत्यादी अनेक वस्तू होत्या. त्यांची गणना कशी करणार? त्यांचे वर्णन करणे शक्य नाही. ज्यांनी ते पाहिले त्यांनाच ते कळणार. त्या वस्तू पाहून लोकपालांनाही हेवा वाटू लागला. अयोध्यापती दशरथांनी प्रसन्न मनाने ते सर्व काही ग्रहण केले. दिन्न जाच कन्ही जो जेही भावा उबरा सो जनवासेही आवा तब कर जोरी जनकू मृदू बानी बोले सबबरात सनमानी. त्यांनी आंदन म्हणून आलेले सामान याचकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे देऊन टाकले. जे उरले ते जानवशात नेले. तेव्हा जनक हात जोडून सर्व वराडाचा सन्मान करून कोमल वाणीने म्हणाले, छ सन्मानी सकल बरात आदर दान विनय बडाई कै प्रमुदित महामुनी वृंद बंदे पूजी प्रेम लडाई कै सिरुनाई देव मनाई सबसन कहत कर संपुट किये सुरसाधू चाहत भाऊ सिंधु की तोष जल अंजली दिये. आदर, दान, विनय आणि मोठेपणा देत सर्व वराडाचा सन्मान करून जनक राजांनी आनंदाने, प्रेमपूर्वक व आवडीने मुनींच्या समूहाची पूजा केली आणि वंदन केले. डोके नमवून व देवांची आळवणी करून राजा हात जोडून सर्वांना म्हणू लागले की देव व साधू हे केवळ प्रेम भाव इच्छितात. एक ओंजळभर पाणी दिल्याने समुद्र संतुष्ट होईल काय? करजोरी जनकू बहोरी बंधू समेत कोसल राय सो बोले मनोहर बयन सानी सनेह सील सुभाय सो सबंध राजन रावरे हम बडे अब सब विधी भये एही राज साज समेत सेवक जानिबे बिनुगत लये. नंतर जनक आपल्या भावासह कोसलाधीश दशरथांना शील आणि सुंदर प्रेमाने भरलेल्या वाणीने मनोहर शब्दांत म्हणाले, हे राजन, तुमच्याशी संबंध जुळल्यामुळे आम्ही सर्व प्रकारे मोठे झालो. तुम्ही आम्हा दोघांना या राज्यासह कसली ही परीक्षा न बाळगणारे आपले सेवक समजा. ए दारिका परिचारिका करी पालिबी करुणा नई अपराधू क्षमीबो बोली पठये बहुत हौ डीट्यो कई पुनी भानु कुलभूषण सकल सनमान निधी समधी किये कही जाती नहीं बिनती परस्पर प्रेम परिपूर्ण हिये. आमच्या या मुलींना सेविका समजून नित्य नवी दया देऊन पालन करा. मी तुम्हाला येथे बोलावून घेतले, या अवमानाबद्दल क्षमा करा. मग सूर्यकुलाचे भूषण असलेल्या
राजा दशरथांनी व्याही जनकांना इतका सन्मान दिला की ते सन्मानाचे भांडार बनले. त्यांची परस्पर नम्रता सांगण्यापलीकडची होती. दोघांची मने प्रेमाने भरलेली होती. वृंदारका गण सुमन बरीसही राऊ जनवासेही चले. दुधुंबी जयधुनी वेदधुनी नभनगर कौतूहल भले. तब सखी मंगल गान करत मुनीस आयसु पायी कै. दुलह दुलहीनिन्ह सहित सुंदरी चली कोहबर ल्याई कै. देवगण फुलांचा वर्षाव करीत होते. राजा दशरथ जानवशाकडे निघाले. नगाऱ्यांचा ध्वनी जयध्वनी व वेदध्वनी घुमत होते. आकाशात व नगरात आनंद पसरला होता. तेव्हा मुनीश्वरांची आज्ञा झाल्यावर सुंदरी सख्या मंगलगान करीत वधूंबरोबर वरांना घेऊन देवकाकडे निघाल्या. पुनी पुनी राम ही चितव सिय सकुचती मनु. सकुचै न हरत मनोहर मीन छबी प्रेम पियासे नैन. सीता श्रीरामांना वारंवार पाहत संकोचित होती, परंतु तिचे मन मात्र संकोचत नव्हते. प्रेमाकुल झालेले तिचे नेत्र सुंदर मासोळीची सुंदरता हरण करीत होते. मासपारायण 11वा विश्राम.